पुण्याच्या मावळमधील पाटण गावामध्ये पहाटे एका घरावर दरड कोसळलेली आणि घरावर दरड कोसळून 3 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। एनडीआरएफच्या पुण्यातल्या 5व्या बटालियनची मदत मागवण्यात आलेली आहे। एकूण 30 जणांचं पथक घटनास्थळी पोहोचलंय। बचाव कार्य सुरू झालेलं आहे। मावळमधल्या पाटण गावामध्ये एका घरावर दरड कोसळलेली आहे। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे। 30 जणांचं पथक घटनास्थळी पोहोचलंय। बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पुण्याच्या मावळमधली पाटण गावातली दृश्य आपण पाहताय। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। रणजित, सध्या काय परिस्थिती आहे? कुशली, पुण्याच्या मावळ तालुक्यात पावसाने मोठा हाहाकार जो आहे तो माजवलेला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये आज पहाटेच्या सुमारास दरड जी आहे ती कोसळली। त्यामध्ये आपण पाहिलं तर एक घर जे आहे ते दरडे खाली गेल्याची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। आपण पाहिलं तर या घरामध्ये 3 लोक असण्याची शक्यता जी आहे ती गावकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। ही दरड काढण्याचं काम जे आहे आता एनडीआरएफ कडून काही वेळात सुरू होईल। एनडीआरएफचं पथक जे आहे ते काही वेळात त्या ठिकाणी दाखल होईल। मात्र आपण पाहिलं तर घाटमाथा असेल किंवा मावळच्या परिसरात जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी मी मगाशी म्हणलो त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी अशा दरडी ज्या आहेत त्या कोसळलेल्या आहेत। काही ठिकाणी रस्ते देखील या दरडी कोसळल्यामुळे बंद झालेले पाहायला मिळतात। मात्र या मावळमधील ही मोठी घटना जी आहे ती या पाटण गावात घडलेली आपल्याला पाहायला मिळते। पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळल्यामुळे लवकर कुणाला ही घटना समजली नाही। आता समजल्यानंतर एनडीआरएफचं पथक असेल किंवा स्थानिक पोलीस तहसीलदार त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। लवकरच या दरड ज्या ठिकाणी कोसळलेल्या आहे त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होणार असल्याचं तहसीलदारांकडून सांगण्यात आलेलं आहे। उर्शली, धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।